नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय व निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने ईश्वरपूर येथील पोलीस परेड मैदानावर 15 वर्षाखालील विभागीय शालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धा पार पडलेत। या स्पर्धेतील अटीतटीच्या अंतिम सामन्यात सांगली जिल्ह्याचा आदर्श बालक हायस्कूल निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सातारा जिल्ह्याच्या मुधोजी हायस्कूल फलटण संघावर 2-1 अशा फरकाने मात करत विजेतेपद मिळवले। निर्णायक गोल जयेश भारती यांनी यशराज देशमुखच्या पासवर करून सांगली संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय। या संघाची राज्यस्तरीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेसाठी पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवर 25 ते 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी निवड झाली। स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाचा सहभाग होता। सेमीफायनलमध्ये फलटणने कोल्हापूरच्या संजीवनी संघावर 2-0 ने मात केले, तर यजमान सांगलीने कोल्हापूर मनपा संघावर 4-0 ने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती। अंतिम सामन्यात सुरुवातीला फलटणने जलद गोल केला, परंतु यजमान संघाचा यशराज देशमुख याने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत सामना बरोबरीत आणला। त्यानंतर जयेश भारतीचा निर्णायक गोल ठरला। यशराज देशमुख, तेजस सुतार, दिग्विजय जाधव, सोहम बजबळकर, सम्राट पाटील, श्रीहरी जाधव, राजवीर जाधव, हर्षवर्धन जाधव, समरवीर जाधव व राया कापसे यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयश्री मिळवले। बक्षीस वितरण समारंभास जयदीप निकम, निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजित पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक उमेश बडवे, आरती हाळगळी तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभले। पंच म्हणून विजय पाटील, मनोज कोरे, संजय डोंगरे, महेश कानवडे, दत्तात्रय पाटील, अनिल शिंदे, अर्जुन जाधव यांनी काम पाहिले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।